भाजीपाला घेताना काही वाटत नाही, पण घरी आल्यानंतर ठेवायला खूप जास्त कंटाळा येतो. तर मी उद्या इडली सांबर बनवणार आहे. त्यासाठी नारळ आणि दुधी भोपळा आणला होता आणि एवढा कढीपत्ता मला त्यांनी फुकट दिला आणि खरंच खूप भारी वाटत होतं फुकट कढीपत्ता भेटल्यावर. तर तुम्हाला पण असाच आनंद होतो का? त्यानंतर हे सगळं मी आता व्यवस्थित ठेवून घेते. तर माझ्यापाशी ना हे फ्रीज ऑर्गॅनायझर कंटेनर्स आहेत, ह्याच्यामध्ये ना भाजी एकदम फ्रेश राहते. सो मग मी त्याच्यामध्ये सगळ्या भाजी वगैरे भरते. त्यानंतर बुगूसाठी आणि ह्यांच्यासाठी खिचडी करायची होती. सो मग त्यासाठी ना कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलं आणि मूग डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेते. त्यानंतर फोडणी दिली. तर मी काय खाणार नाही, सो मग ह्या दोघांसाठीच बनवते. त्यानंतर उद्या इडली बनवायची, त्यासाठी ना मी तांदूळ आणि डाळ भिजत ठेवली होती. तर 3-4 तासापूर्वी भिजत ठेवली. आता ते व्यवस्थित बारीक करून ठेवायचं आहे, जेणेकरून रात्रभर ना छान पीठ भिजल आणि फर्मेटसुद्धा होईल. आणि आता ना गरमी असल्यामुळे ना जास्त टेन्शन नाही, पीठ लवकर फर्मेट होतं. त्यानंतर सकाळी चटणी बनवायची, त्याची तयारी मी आताच करून ठेवते आणि ह्यांच्याकडूनच मी नेहमीप्रमाणे नारळ फोडून घेतला. चला बाय.